तृतीया हा दिवस धार्मिकदृष्ट्याच महत्त्वाचा नव्हे तर आर्थिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशीच बाजारपेठेतनी चैतन्य आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या ज्वेलर्सच्या दुकानातल्या या ठिकाणी प्रचंड महिलांनी गर्दी केलेली आहे सोन्याचे दागिने घेण्यासाठी. आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत या ज्वेलर्सचे संचालक संदीप लोळगे आहेत. आपण त्यांच्याकडून बातचीत करूया. भाऊ, काय सांगाल तू? आजचा अक्षय तृतीयाचा हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हटला जात असतो. स्त्रियांमध्ये तसेही सोन्याचं फार आकर्षण असतं आणि आजच्या दिवसात जे काही सोनं घेतलं जातं त्याचा अक्षय म्हणजे वाढ होते, अशी एक सांस्कृतिक याला एक धारणा आहे. एवढी भाववाढ होत असताना सुद्धाही सोन्याचा कल वाढत चाललेला आहे आणि सोन्यामध्ये अजूनही आकर्षण तेवढंच वाढत चाललं आहे. जसं 1,30,000 रुपये सोने हे भविष्यात होईल या दिशेने ग्राहकच आम्हाला सूचना करत आहे. त्यामुळे आकर्षण आहेच सोन्याचं अजूनही. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर प्रचंड सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे. अशात अक्षय तृतीयेच्या दिवशी आजचा दिवस म्हणजे शुभ दिवस मानला जातो. आज घेतलेलं सोनं हा टिकून राहतो असा लोकांचा ग्राहकांचा कयास आहे. या तरीही तुमच्या दुकानामध्ये गर्दी पाहायला मिळते. एकंदरीत बाजारपेठेत चैतन्य पाहायला मिळते. सोनं कमी होण्याची एक मागे गोंधळ झाला होता. त्यावेळेस बऱ्याचशा ग्राहकांचा गोंधळजनक परिस्थिती झाली होती. परंतु लोकांना आता समजून हे होतं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होणारी घडामोड त्यामुळे भाव तेजस होईल. आता अक्षय तृतीयेला तशी गर्दी आहे आणि एक 15-20 दिवसापासून महिनाभरापासून ग्राहकामध्ये चैतन्याचंच वातावरण आहे. ग्राहकांची सोन्याकडे कल वाढत चालला, त्याच्यामुळे गर्दी आहेच. नक्कीच 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा मुहूर्त मानला जातो आणि या निमित्तच आज संपूर्ण बाजारपेठेमध्ये सोन्याचे दागिने घेण्यासाठी महिला तसंच पुरुषांनी देखील गर्दी केलेली आहे आणि प्रत्येक दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज घेतलेलं सोनं हा टिकून राहत असल्याचा नागरिकांचा कयास आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.